जय श्री शेतकरी मित्र हो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर हा प्रश्न नाही आहे, परंतु एका शेतकऱ्याने अमोल आहेर या शेतकऱ्यांनी दुसऱ्या शेतकऱ्याला दिलेला सल्ला आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या ठिकाणी तुम्ही आज 50-50 ग्रॅम असं 100 ग्रॅम एका दिवसाला तुम्ही मिल्क चार्जर देता, त्या ठिकाणी तुम्ही जर मिल्क चार्जर 100 ग्रॅम दिलं, 200 ग्रॅम होईल आणि त्याचे 75 रुपये खर्च होतील, तर त्यापेक्षा मी 50-50 ग्रॅम देतो, ते मला परवडतं, असं त्यांना या ठिकाणी सांगायचं। अमोल दादा, मला एक सांगायचं आहे तुम्हाला, मला सांगा तुम्ही दूध व्यवसाय का करता? तुम्ही 10 लिटरच्या ऐवजी 20 लिटरची गाय का आणता? तुम्हाला 20 लिटरच्या ऐवजी आणखीन 30 लिटरची गाय का हवी आहे? दूध वाढीची औषधं तुम्ही का वापरता? म्हणजे या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे की तुम्हाला तुमच्या दूध व्यवसायामध्ये नफा वाढवायचा आहे, तुम्हाला प्रगती करायची आहे। मग जर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती करायची आहे आणि जर मिल्क चार्जर जर तुम्ही डबल वापरलं आणि जर डबल फायदा होतो आहे, तर मग तुम्हाला समस्या काय? समस्या ही आहे की आपल्याला आतापर्यंत बचत करण्याची लागलेली सवय। तुम्ही मिल्क चार्जरला अजूनही औषध समजता, तुम्ही मिल्क चार्जरला अजूनही उत्तेजक पदार्थ समजता आणि म्हणून तुमच्या मनामध्ये मिनरल मिक्सचर किंवा औषधं ही कल्पना डोक्यात असल्यामुळे तुम्ही मिल्क चार्जरकडे त्या नजरेने बघता। तुम्ही मुळात तुमचा मिल्क चार्जरकडे किंवा एनिमल हेल्थ चार्जरकडे किंवा एससीटी वैदिककडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे शेतकऱ्यांनी। एससीटी वैदिक हे तंत्रज्ञान असं आहे, तुम्ही त्यामध्ये गुंतवणूक करताय। तुम्ही जर 100 ग्रॅमच्या ऐवजी 200 ग्रॅम मिल्क चार्जर जर वापरलं तर तुम्हाला त्या पटीमध्ये फायदा वाढणार आहे। तुम्ही आज समजा 37 रुपये खर्च करताय, तुम्हाला उद्या जर समजा 75 रुपये खर्च आला रोजचा एका जनावराला, तर तुम्हाला 75 रुपयाच्या पटीने फायदा पण वाढणार आहे ना। तुम्हाला जे तुम्ही अतिरिक्त जे 30, 35, 40 रुपयाचं जे मिल्क चार्जर खाऊ घालणार आहात, त्याचे तुम्हाला जर बेनिफिट मिळणार असेल, 1 रुपयाला 2 रुपये जरी मिळणार असेल, तरी पण त्या बदल्यात तुमच्या गाईचं आरोग्य सुधारतं, दुधाची क्वालिटी सुधारते, रोगराई बंद होते कायमची। या गोष्टी तुम्हाला का नकोय? हीच मानसिकता बदलण्याची आज आम्हाला गरज आहे। म्हणजे मी गरीब आहे, मला माझी गरिबी दूर करायची आहे याची जाणीव तुम्हाला जर राहिली, तर तुम्ही श्रीमंतीकडे पहिलं पाऊल गुंतवणूक करूनच तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता, हे मला तुम्हाला यातून सांगायचं। धन्यवाद।